वरच भागवावं, वरच्या मालाची अपेक्षा करू नये. आणि जेवढ्या माणसाने आयुष्यात टक्के घेतले, टक्के म्हणजे घरकुलात टक्का, मुरमात टक्का, खडीत टक्का, पाण्यात टक्का, नळात टक्का, कोकात टक्का, संडासात टक्का, भांड्यात टक्का, संडासच्या भांड्यात टक्का, भांड्यातल्या मालात टक्का. सगळी माणसं म्हातारपणी ईडी होऊन मेली. नगरपालिकेच्या गार्डन मध्ये येडे होऊन खडे आणतात झाडांना. पाया पडून सांगतो, लक्ष्मी प्रारब्धात असेल तेवढीच मिळवा. तुम्ही जर वर कमाई केली तर बोलू नये. तुमच्या घरात एक अशी क्वालिटी जन्माला येणार, अख्ख्या इस्टेटीचं वाटोळं झालं. गेम होणार त्याचा. तुम्ही जितक्या पापाची लक्ष्मी आणाल तितक्या घराचा सुपडा साफ होणार. तुमचं काय, ज्या घरात कमी कष्टाचा पैसा आहे त्या घरात एक माणूस येडा आहेच. येडा नसला तर बेवडा तरी आहे, बेवडा नसला तर जुगाऱ्या तरी. गेम होणार. तुम्ही पहा, कुटीच्या गाड्यात काही लोकांना फिरायला कुटी 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 म्हणजे 100 लाख. ते काय आपल्यासारखं नाही, तंबाखूची पुडी कपाशी हरवली तर दुपारभर हिंडत होतो. कुटीची गाडी आहेत आणि ती गाड्यांमध्ये हिंडतात कशाला माहिती का? लग्नाला, दहाव्याला. आणि गाडी एक कुटीची. पण कोणत्याही कोटीचा गाडीतून उतरला ना माणूस, मला अख्ख्या महाराष्ट्रात दाखवा, हसत कधी उतरत नाही. दरिद्री हसणारच नाही. कोटीची गाडी आहे, काय रोग झाला का? पण उतरलं. अरे काय मुळे दुखत हसला. याच कारण आहे गरीबाचा तळतळाट गेम करणार. आणि ती माणसं आम्हाला नेत्यात बंगल्यावर. महाराज महाराज, तुमचे पाय आमच्या घराला लावा. आता आमच्या पायाची किंमत त्यांना काय माहिती? आमच्या पायानं आमच्याच घरांचा बोंग्या केला तर त्यांचं का नीट व्हायचं? चला, आता आम्हाला वाटतं पाया पडायचे 10-15 हजार मिळतील. आणि गेलो का बारीक आहे का महिला मंडळ, 5 कोटीचा नसतो बंगला आहे त्याचा. बंगला 5 कोटी. आणि तो झुंबर आहे ना, झुंबर लाईटीचा, तोच 2.5 कोटीचा आहे. आणि फ्रीज ना, फ्रीज अख्ख्या गावाची देशी दारू त्याच्यात बसेल एवढं फ्रीज. आणि बायको सोन्यानं वाक्य. आणि तो सोफा सेट आहे ना, सोफा सेट, त्याच्यावर जर बसला माणूस डायरेक्ट खाली जातो. त्याला परत वर काढा एक माणूस चालबावर. आणि ते आमच्या शेजारी बसतं. नीट पाय माझ्या हाताकडं. महाराज महाराज, हे सगळं आपलं आहे. महाराज 6 धाबे आहेत, 9 पंप आहेत, 11 बार आहेत. आताच 2 कला केंद्र टाकले. हे सगळं आता हात बदललं बरं का, नीट पहा. महाराज महाराज, पण काय करता? हात बदलला बरं का. महाराज काय करता? इकडं काय माहिती का, खाटावर त्याचा पोऱ्या झोपेले. आणि ते 10वी पासून दिशी पियत होत, त्याचं लिव्हर खराब झालंय. महाराज येत काहीच नाही. महाराज इकडं काय माहिती, पोरगी झोपेले त्याची. महाराज एकटीचे 15 दिवस पळून गेली ती, कालच आली. महाराज आता बोला तुम्हीच.
महाराज यास यास याच काय करू? मी बाहेर गेलो का पिटून देन काय करू? अरे 5 कोटीचा बंगला बांधू शकला, एका चांगल्या पोराचा बाप होऊ शकला नाही, हा तुझा पराजय आहे. या जगात 9 साडीतल्या आईचा मुलगा फौजी आहे, फाटक्या धोत्रातल्या बापाचा पोरगा मिलिटरीत आहे, आणि समाजात सेवा करणारे जेवढे सर्व्हिसवाले आहेत सगळे शेतकऱ्याचे. होमगार्ड शेतकरी, पोलीस शेतकरी, PI शेतकरी, API शेतकरी, फौजी, अग्निशामक दल, कोणताही दल सांभाळा शेतकऱ्याची पोर आहे. आतापर्यंत मला उद्योगपतीचा पोरग मिलिटरीत दाखवा, जाणारच नाही, आणि यांचे तर कधीच जाणार नाही. जे नेतृत्व करतात ना त्यांचे नाही जाणार. आतापर्यंत भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्वराज्य फक्त शेतकऱ्याच्याच पोरानं टिकवलं. तुमचं काय मत आहे? शेतकऱ्याचाच 3 रंगाचा आई लुगडं नेसते, पोरगा मिलिटरीत आहे. असू द्या, पोरगे म्हणतं आई माझा मिलिटरी नंबर लागलाय, आई म्हणते डोळ्याचं पाणी बस बस, माझं दूध प्यायल्याचं तुला चीज झालाय, माझ्या दुधाचं आज समाधान झालंय. घालून दाखवा तुम्ही. हो, हे फक्त शेतकऱ्यालाच करावं. तुमचं काय मत आहे? रात्रीची भाजी आई सकाळी गरम करणार पण मुलगा सांभाळणार, रात्रीचं कालवण सकाळी गरम करणार पण सांभाळणार. जेवढे जेवढे संकटाच्या नोकऱ्या आहेत तिथं सगळे शेतकऱ्याचे. मोठ्याचे करीत नाही, मोठ्याचे करणारही नाही. त्यांनी फक्त आपल्याला म्हणायचं विकासाच्या दृष्टीने काही भरीव कामं करायचे. तुम्ही बधिरे तुम्हाला आता माया पुढे बसलं का? खरंय खरंय, मी निघून गेलो का? धंदा आहे त्याचा. लाचार समाज झाला का कमी बुद्धीची माणसं श्रीमंत होतात. समाज लाचार तयार झाला का कमी बुद्धीची माणसं त्याचा फायदा घेतात. तुमचं काय मत आहे? 7वी पास कार्यकर्ता PI ला फोन करतो, 7वी पास 7वी नापास कार्यकर्ता ते PI ला फोन करताय. रात्री मारामारी ते 2 पोरं ठेवले ते आपले सोडून, याच्या पहिले 3 गुरुजीनं बदली केली. इतका बिगार आवडला. साहेब म्हणतात अहो ते गुन्हा आहे तो. मग साहेबाचा फोन येईल, मोठ्या साहेबाचा. मोठा साहेब 12वी नापास, हा 7वी नापास, तो 12वी नापास. आणि ते दम कोणाला देतात? यायला म्हणजे क्लास 1ला. त्यानं जर इंग्रजी शिवी दिली तर हे वन्स मोर म्हणाय बसले. खरं आहे का खोटं आहे? मग हे इंदुरीकरचं कीर्तन काय कळत नाही लोकांना. फक्त चाललंय. कोलगेटची जाहिरात करणाऱ्या म्हातारीला टीव्हीत जात नाही, आणि ती म्हणते हे मला पोषण देते. मी म्हणतो देव दे, पण तू लावी ती कुठं हा प्रश्न आहे ना. चाललंय आंधळा दळीतय, कुत्र पीठ खातय. या जगात जो खरा बोलेल तो सकाळपर्यंत दिसणार नाही, जो स्तुती करेल त्याच दिवस काय बदल. ऐका कलीचे महिमान